सर्वांना रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला अशी कल्पना केली. वास्तविक सर्वांना एकच भ्रम होणार नाही, पण झाला. आणि नंतर अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झालं, सर्पभ्रम निवृत्त झाला. परंतु ज्या काली सर्पभ्रम झाला त्याचं कारण काय याविषयी सर्वांनी विचार केला. सर्व दर्शनं एकत्र बसून, म्हणजे माध्यमिक शून्यवादी बौद्ध, दुसरा योगाचार मताचा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध, तिसरा अन्यथा ख्याती मताचा न्याय आणि वैशेषिक, अख्याती मताचा सांख्य आणि प्रभाकर मीमांसक, आणि सत्ख्याती मताचे रामानुज, आणि अनिर्वचनीय ख्याती मताचे व्यासाचार्य किंवा शंकराचार्य, ह्या सर्वांनी एकत्र बसून ह्या रज्जूवर सर्प भासला कसा याचं निर्वचन केलं किंवा याचं कारण मीमांसा आपापल्या मताने, कोणी केवळ स्वबुद्धीनं, केवळ कोणी शास्त्राचं काहीसं साह्य घेऊन, ऐकी ना, जेवढं आपल्या तर्काला अनुकूल असेल एवढंच साह्य घेतलं, आणि काहींनी त्या ठिकाणी नेमकं ह्या भ्रमाचं कारण शोधताना वस्तुस्थिती काय आहे याचं जेव्हा निर्वचन किंवा त्याचं स्पष्टीकरण केलं तेव्हा अनिर्वचनीय ख्यातिवादाने केलं. प्रत्येकाने आपापल्या मताप्रमाणे केलं. त्याच्यातही उत्तर मताने पूर्व मताचं खंडन केलं आणि सर्वात सत्ख्यातीमत पुढे आलं. त्या सत्ख्याती मताचं अनिर्वचनीय ख्यातीनं खंडन केलं आणि अनिर्वचनीय ख्याती श्रेष्ठ आहे, तीच योग्य आहे, तिचा स्वीकार केल्या वाचून दुसरा पर्याय नाही असं सांगितलं. तर असं आहे की या अनिर्वचनीय ख्यातीविषयी प्रामाण्य काय, तर वेदाचं प्रामाण्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे श्रुती आहे. युक्तीनंही रज्जूचं ज्ञान झालं की सर्प खोटा ठरतो, ऐके नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. याचाच अर्थ तो पदार्थ काय आहे, मिथ्या आहे. अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होती तो पदार्थ मिथ्या असतो. म्हणजे युक्तीनं पण सिद्ध करता येतं. तो पदार्थ आधी नसतो, नंतर नसतो, मधल्या काळात दिसला तरी प्रतीती मात्र असतो. तत्वतः तो त्रैकालिक अत्यंत भावरूप असतो, फक्त दिसतो म्हणून त्याची उत्पत्ती मानावी लागते. तत्वतः अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न झाला नाही तर त्याची संगती तरी काय, ऐक ना, अशा प्रकारचं चिंतन होतं. परंतु ही अनिर्वचनीय ख्याती श्रुतीनं सांगितलेली आहे. स्वप्न खोटंच आहे ना, त्याच्यामध्ये काही आपलं रज्जू इथं स्वप्नाचं तर नंतर सांगतात. तर रज्जूवर भासलेला सर्प खोटाच आहे, हा अनुभव पण आहे की नाही, श्रुती पण आहे, युक्ती पण आहे, अनुभव आहे. तरी हा म्हणतो की हा अनिर्वचनीय ख्याती तुम्ही जे सांगता याच्यामध्ये सर्वात प्रबल प्रमाण काय, सर्वात प्रबल प्रमाण आहे अनुभव, आहे की नाही. तर तो म्हणतो की ही अनिर्वचनीय ख्याती आम्ही स्वीकारू, परंतु याला आपल्या अनुभवाचा दृष्टांत सांगा. तर अनुभवाचा दृष्टांत आहे अनिर्वचनीय ख्यातीविषयी स्वप्नाचा, आणि तो स्वप्नाचा दृष्टांत या ठिकाणी स्पष्टीकरण करून सांगतात. खऱ्या अर्थाने या ग्रंथाचं मनन किंवा चिंतन आतापासून सुरू होतं. शिष्य म्हणतो, ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाच्या ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या त्याप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली आहे. परंतु त्या अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाशी ताडून पाहण्यास काही साधन दिसत नाही. तसे जर काही साधन असेल तर मात्र इतर ख्यात्यांची मते दूषित मानून अनिर्वचनीय ख्यातीच प्रामाणिक आहे असा निश्चय होण्यास हरकत नाही. म्हणून तसा अनुभव असल्यास सांगा. म्हणजे अनिर्वचनीय ख्याती ही अनुभवाशी जुळली पाहिजे. तुम्ही म्हणता अनिर्वचनीय, पण तशा प्रकारचा अनुभव सांगा, तर तो अनुभव कोणता. आणि जर तो अनुभवाची जुळली तर मग आम्ही या ठिकाणी अनिर्वचनीय ख्यातीचं प्रामाण्य मानू असं म्हणतो. तेव्हा या ठिकाणी श्रीगुरु त्याला सांगतात, बघा श्रीगुरु म्हणतात अनुभव स्वप्नाचा आहे. अनिर्वचनीय ख्यातीविषयी अनुभव कशाचा आहे, स्वप्नाचा. स्वप्नावरून आता तुम्हाला अनिर्वचनीय ख्याती, स्वप्नातले पदार्थ जसे मिथ्या असतात तसे भ्रमात भासलेले सगळे पदार्थ काय असतात, मिथ्या असतात, हे तुम्हाला आता लक्षात येईल. तो अनुभव कशाचा आहे, स्वप्नाचा आहे. स्वप्नात तर अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जाता आतच अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या तमोगुणांशापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणांशापासून त्या पदार्थाचे ज्ञान उत्पन्न होते. तेथे दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही. आता स्वप्नामध्ये आपण जे काही पदार्थ पाहतो, डोंगर, दरी, समुद्र, हे सगळे पाहतो, त्यावेळेला आपल्या अंतःकरणाची वृत्ती ती बाहेर जाते का. जसं आपण घट पाहतो,
तेव्हा आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा घट देशापर्यंत जाते, म्हणजे बाहेर जाते. तसं स्वप्नामध्ये हे डोळे तर मिटलेले असतात, आहे की नाही. आणि स्वप्नामध्ये डोंगर ज्या वेळेला दिसतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर जाते का? बाहेर जात नाही. मग ती काय होते? आतमध्येच त्या पदार्थाचे आकार धारण करते, असा अर्थ झाला. मग त्यावेळेला होतं काय, तर ते सर्प आपला तो डोंगर झाला कशाचा, आहे की नाही. याच्या स्वप्नामध्ये दिसलेला जो डोंगर आहे तो कशाचं कार्य आहे, तर त्या अंतःकरण आहे उपाधी ज्याच्यामध्ये, आहे की नाही. कोणाला उपाधी लागली? अंतःकरण चैतन्याला. म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे की, त्या अविद्येच्या सत्वगुणाचं काय असतं? ज्ञान. आणि अविद्येच्या तमोगुणाचे असतात पदार्थ. अर्थात तो डोंगर कशाचा परिणाम आहे? अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम डोंगर आहे. आणि त्या अविद्येच्याच सत्वगुणाचा परिणाम त्या डोंगराचं ज्ञान आहे. म्हणजे कोणकोणतं पण चैतन्य, त्याला अधिष्ठान कोण आहे? अंतःकरणोपहित असणारं साक्षी चैतन्य, त्याच्या आश्रित असणारी अविद्या, आणि त्या अविद्येच्या तमोगुणांशाचा परिणाम ते डोंगर, समुद्र इत्यादी स्वप्नातले पदार्थ. आणि त्यांचं ज्ञान हे काय? त्याच अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम आहे, है की नाही. परिणाम म्हणजे काय? परिणाम म्हणजे काय? उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. उपादान कारण कोण आहे? त्याचं अविद्या, हे त्याचं काय आहे? उपादान कारण. मग उपादान कारणाचं समान स्वभावान, त्याच्यात तिन्ही गुण याच्यात पण आहेत, आहे की नाही, याच्या कार्यामध्ये पण आहे. आणि अन्यथा रूप, अंतःकरण कसं आहे? अव्यक्त आहे, आणि हे डोंगर वगैरे काय आहे? व्यक्त आहे. पण त्याचा परिणाम, त्याचं रूप अन्यथा आहे की नाही. अंतःकरण दिसलंय का? अंतःकरण अव्यक्त आहे, दृश्य आहे, आणि आपलं अदृश्य आहे. आणि हे काय आहे? दृश्य. मग रूप अन्यथा आहे की नाही, पण स्वभाव समानच आहे की नाही. याच्या अविद्येमध्ये 3 गुण आहेत, आणि याच्यामध्ये सुद्धा काय आहेत? 3 गुण आहेत, बरोबर ना. म्हणून त्याला काय म्हणायचं? परिणाम. मग आता स्वप्नामध्ये दिसणारे पदार्थ आणि त्या पदार्थाचं ज्ञान पण होतं की नाही. स्वप्नामध्ये समुद्र दिसतो, म्हणजे समुद्र असतो, आणि समुद्राचं ज्ञान पण होतं. पण समुद्र परिणाम कशाचा आहे? तर अविद्येचा आहे. आणि समुद्राचं ज्ञान सुद्धा कशाचं आहे? अविद्येचं. पण ती अविद्या जड आहे, तिचा परिणाम होईल कसा? का तिला कोणी आश्रय आहे? आश्रय कोण आहे त्याला? साक्षी चैतन्य. मग साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमगुणांशाचा परिणाम स्वप्नस्थ पदार्थ आहे, आणि साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम ज्ञान आहे. त्या साक्षी चैतन्य किंवा त्याला दुसरं काय म्हणतात? अंतःकरणोपहित चैतन्य किंवा अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य. त्याला दुसरं नाव काय आहे? कुटस्थ चैतन्य. त्याला तिसरं नाव काय आहे? प्रत्यगात्मा, तोमपद लक्ष्य, अशी त्याची नाव. अनुभव स्वप्नाचा आहे. स्वप्नात तर अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जाता आतच अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या तमोगुणांशापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात, आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणांशापासून त्या पदार्थाचे ज्ञान उत्पन्न होते. तेथे दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही. आता सांगा बरं, स्वप्नामध्ये दुसरी कोणती अनिर्वचनीय ख्याती व्यतिरिक्त दुसरी कोणती संगती सांगता येते? नाही. तुम्ही म्हणे तिथं सत्ख्याती, स्वप्नातले पदार्थ सत्यच उत्पन्न होतात, असं जर तुम्ही म्हटले तर काय काय त्याच्यामध्ये विचार काय होईल? नाही. जागृतीनंतर ते पदार्थ काय व्हायला पाहिजे? पुन्हा आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे. उपलब्ध होत नाही. आणखीन स्वप्न पाहताना काय अडचण येईल? समजा मी या खोलीमध्ये झोपलेलो आहे आणि मला अरबी समुद्र स्वप्नात आला, आहे की नाही, तर काय होईल? त्याला समुद्राला आता ह्या खोलीत एवढी जागाच कुठं पुरणार आहे. पण आणखीन काय, मला स्वप्न पडतं तर त्या स्वप्नामध्ये अरबी समुद्र तिथं आल्यावर मीच एकटा बुडेल का तिथं झोपलेले सगळेच बुडतील? म्हणजे याचा अर्थ तो स्वप्नातला अरबी समुद्र बाहेर नाही, त्या बाहेर जाण्याला त्या अंतःकरण वृत्तीला काही इंद्रियादिकांचं द्वारही नाही. म्हणजे याचा अर्थ ते आतल्या आतच ते काय होते? ते अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याचा आश्रित असणारी जी अविद्या, त्या आतच त्याचा काय होतो? परिणाम होतो. आतच अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या तमोगुणांशापासून स्वप्न पदार्थ आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणांशापासून त्या पदार्थाचे ज्ञान उत्पन्न होते. तेथे दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही. याप्रमाणे
शरीराहून बाह्य रज्जू सर्पाधिक आणि शरीराच्या आत स्वप्न पदार्थ अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आता शरीराच्या आत जे स्वप्नामधले पदार्थ आहे ते अनिर्वचनीय उत्पन्न होतात आणि बाहेर रज्जूवर जेव्हा सर्पाचा भ्रम होतो तेव्हा तो सर्प आत असतो का बाहेर असतो? बाहेर असतो. पण तो बाहेर कसा उत्पन्न होतो? तर त्या ठिकाणी बाहेर आता तो सर्प कसा उत्पन्न झाला आणि सर्पाचं ज्ञान कसं उत्पन्न झालं कोण सांगतं? हां, सर्पाचं ज्ञान असंच झाला ना परिणाम. मग बाहेरचा जो पदार्थ झाला तोही कशापासून निर्माण झाला? अविद्येचंच कार्य आहे आणि त्या पदार्थाचं ज्ञानही अविद्येचंच कार्य आहे. आज स्वप्नातले जे पदार्थ आणि त्यांचं ज्ञान हे कशाचं कार्य आहे? मग याचा अर्थ काय? हे पदार्थ अविद्येचं कार्य आहे का साक्षात चैतन्याचं कार्य आहे का केवळ अविद्येचं कार्य आहे का साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येचं कार्य आहे? हा, म्हणजे केवळ साक्षी असंग निर्विकार असल्यामुळं त्याचंही कार्य ते स्वप्नातले पदार्थ नाही आणि केवळ जड असणारे अविद्येचेही ते कार्य असू शकणार नाही. म्हणून चैतन्याच्या अधिष्ठानावर आश्रित असणारी जी अविद्या त्या अविद्येचं ते कार्य आहे. अधिष्ठान कशाला म्हणतात? ज्याच्यावर सत्य पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान असं म्हणतात. हा, ज्याच्यावर मिथ्या पदार्थ. तुम्हाला माहिती आहे का? काल होते का तुम्ही? 1000 रुपये जिंकले नाही तुम्ही? तुम्हाला सांगता नाही आले? हा, जे काय आता जे प्रौढ विद्यार्थी त्यांना कशाला विचारायचं? तर मग आता रज्जू सर्पाचं स्पष्टीकरण असो किंवा स्वप्नस्थ पदार्थाचं स्पष्टीकरण असो त्याविषयी ख्याती कोणती आहे की नाही? आणि समजा बाहेरच्या सर्पाविषयी अनिर्वचनीय ख्याती न मानता जर तिथं सत्ख्याती मानली तर काय होईल? तो पदार्थ सत्यच आहे असं जर मानलं, हा होऊ नये ही एक गोष्ट. आणखीन एक अनर्थ झाला, सर्पाचे त्याचे दंश वगैरे होण्याची शक्यता होती आहे की नाही? पण असं काही कुठं दिसत नाही. ह्या सर्पाची जसं दंश होतं तसा रज्जू सर्पाचा दंश जरी समजा तुम्ही जादूगार असले तरी तुम्ही म्हणले की आता हा रज्जूवर भासलेला सर्प तेवढ्या काळापुरता सत्यच आहे, मग तो जो गारुडी आहे तो त्याला पकडू शकतो आहे की नाही? त्याला पकडू शकत नाही कारण तो खोटा पदार्थ कसा येतो? खोटाच आहे. म्हणजे अनुभवाने सुद्धा तो पदार्थाविषयी सत्यत्व मानता येत नाही. मानलं तर काय बुद्धीचं दिवाळ आहे की नाही त्याच्यामध्ये? म्हणून तिथं कोणती ख्याती मानावी लागते? अनिर्वचनीय ख्यातीच मानावी लागते. काय म्हणायचं का आपल्याला? याप्रमाणे शरीराहून बाह्य रज्जू सर्पाधिक आणि शरीराच्या आत स्वप्न पदार्थ अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. हे सगळे स्वप्न आपल्या शरीराच्या बाहेर असणारे रज्जू सर्पाधिक आहे की नाही? का रज्जू अनिर्वचनीय उत्पन्न होते का रज्जू सर्पाधिक आणि रज्जूवर बसलेले सर्प अनिर्वचनीय उत्पन्न होतो? कारण त्याची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक आहे. आणि रज्जूची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक आहे. का रज्जू काय हे सगळं जगतच अनिर्वचनीय आहे. जर कोणी म्हणायला लागलं रज्जूच अनिर्वचनीय आहे, सध्या म्हणत नसलं तरी रज्जू सुद्धा काय आहे? आणि खरं सर्पाचं अधिष्ठान रज्जू आहे का? मग कोण आहे? रज्जूपैही. तर रज्जूपैही चैतन्य म्हणतात. त्या शब्दाची शक्ती कळते का आपल्या? रज्जूपैही चैतन्य म्हणजे काय? ज्या चैतन्याला रज्जू उपाधी झाली त्याला काय म्हणतात? आणि ती उपाधी काय करते? उपाधी स्वतः वेगळी राहते आणि उपहिताचं काय करून देते? ज्ञान करून देते आहे की नाही? आणि ती सत्य असते. ती काय असते? मिथ्या असते. उपाधी नेहमी काय असते? आणि उपाधीने केलेला भेद तो पण मिथ्याच असतो. मग वास्तविक आत्म्यामध्ये भेद आहे का उपाधीमध्ये भेद आहे? भेद उपाधीनं आत्म्यामध्ये केलेला तो खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. उपाधीकृत भेद कसा असतो? कल्पित असतो आहे की नाही? मिथ्या असतो. मूळ वस्तूमध्ये भेद होत नाही. याला उदाहरण काय आहे? समजा वस्तू जशीच्या तशीच आहे आणि उपाधीमुळेच फक्त भेद वाटतो, पण वाटतो तेव्हाही तो भेद नसतो. असं कोणतं उदाहरण आहे? वा, आकाश. घटाकाश, मठाकाश. या घटमठ उपाधीमुळे भेद झाला. आकाशात असं वाटतं का भेद होतो? आहे की नाही? मग ती उपाधी काय करते? वेगळे राहते आहे की नाही? घटमठ काय राहतो? वेगळा राहतो. आणि ज्ञान कोणाचं करून देतो? आकाशाचं. म्हणून घटमठ ह्या काय आहेत? उपाधी. बरोबर आहे ना? हे जे उपाधी, परिणाम, विवर्थ, आद्यस्थ, अधिष्ठान
हे सगळे जे पारिभाषिक शब्द आहेत, आहे की नाही, त्या सगळ्या पारिभाषिक शब्द आपल्या लक्षात आले. अधिष्ठान म्हणजे काही नाही डोळ्यासमोर आलं तर अधिष्ठान म्हणजे काय, तर ज्याच्यावर खोटा पदार्थ बसतो त्याला म्हणतात अधिष्ठान, आहे की नाही. आणि त्या खोट्या पदार्थाला काय म्हणतात, अध्यस्त, आहे की नाही, कल्पित, मिथ्या, टवाळ असं त्याला आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द दिलेले, मिथ्या अर्थाचा. अनिर्वचनीय शब्द कोणत्या अर्थाने प्रयुक्त केला जातो, मिथ्या अर्थाने प्रयुक्त केला जातो. असं सगळं प्रयुक्त केला जातो म्हणजे काय, वापरला जातो, योजला जातो, आहे की नाही. सगळे शब्द विचारसागरातले आपल्याला माहित पाहिजे, नाही तर एखाद्याने इतर काल आम्ही सांगत होतो तीन तिन्ही फलम, आहे की नाही. तीन तिन्ही फलम म्हणजे आंब्याचं फळ, चिंचेचं फल, असं सगळे शब्द माहित पाहिजे मराठीतले. संस्कृत माहित असण्याची काही गरज नाही, पण मराठीतले शब्द मात्र माहित असले पाहिजे सगळे. तर सांगतात याप्रमाणे शरीराहून बाहेर रज्जू सर्पादिक आणि शरीराच्या आत स्वप्न पदार्थ अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. म्हणून पदार्थांच्या उत्पत्तीविषयी अनिर्वचनीय ख्यातीच मानणे अवश्य आहे. आता मग पदार्थाची उत्पत्ती म्हटलं की त्याच्याविषयी कोणती ख्याती मानायची, अनिर्वचनीय ख्याती. आणि त्या पदार्थांचं ज्ञानाविषयी कोणती ख्याती, अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. हे सर्व अनिर्वचनीय पदार्थ साक्षी भाष्य आहेत. आता नवीन शब्द प्रयोग करतात. जेवढे जेवढे अनिर्वचनीय पदार्थ आहे ते कोणाकडून प्रकाशित होतात, साक्षीकडून. साक्षी भाष्य म्हणजे साक्षीच्या द्वारा प्रकाशित करतात. आता आपल्याला हे माहिती आहे, साक्षी त्या पदार्थांचं साक्षात प्रकाशन करतो का साक्षात प्रकाशन करत नाही, का साक्षी प्रकाश रूप नाही, प्रकाश रूप आहे, परंतु बाह्य पदार्थांचं प्रकाशन साक्षी साक्षात करीत नाही, त्याला कोणाचं तरी द्वार पाहिजे. जसं अंतःकरण वृत्तीला घटाधिकाचं ज्ञान होतं, पण घटाधिकापर्यंत जायला तिला काहीतरी काय पाहिजे, द्वार पाहिजे. आणि जर अंतःकरण वृत्तीला घट देशापर्यंत जायचं असेल आणि घटाच्या रूपाचं ज्ञान करायचं असेल तर तिचा तोगिंद्रिय वाचून दुसरा मार्गच नाही, आहे की नाही. हा नेत्रेंद्रिय हे त्याचं काय आहे, द्वार. तोगिंद्रियाने मी काय म्हटलं, रूपाचं ज्ञान म्हटलं, मी स्पर्शाचं नाही म्हटलं. स्पर्शाचं म्हटलं असतं तर बरोबर होतं, आहे की नाही. मी काय म्हटलं, रूपाचं ज्ञान म्हटलं ना. रूपाचं ज्ञान कशाने होईल, तिला द्वार काय पाहिजे, नेत्रेंद्रियाचं. आणि जर तिला त्याच्या कठीण स्पर्श किंवा मृदू स्पर्श याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर तिलाही द्वार कोणतं आहे, घ्राणेंद्रियाचं. घ्राणेंद्रिया वाचून तिला पर्यायच नाही दुसरा, त्याला तोगिंद्रिय पाहिजे, आहे की नाही. म्हणून पदार्थाच्या उत्पत्तीविषयी अनिर्वचनीय ख्यातीच मानणे अवश्य आहे. आणि हे सर्व अनिर्वचनीय पदार्थ साक्षी भाष्य आहेत. त्या अनिर्वचनीय पदार्थांना कसे आहेत, साक्षी भाष्य. म्हणजे साक्षी ज्या पदार्थाचे अविद्यावृत्तीने प्रकाशन करतो त्या पदार्थात साक्षी भाष्य म्हणतात. याचा अर्थ साक्षी साक्षात प्रकाशन करत नाही, तो कशाने करतो, अविद्यावृत्तीच्या द्वारा प्रकाशन करतो. मग अविद्यावृत्तीच्या द्वारा साक्षी जेवढ्या पदार्थांचं प्रकाशन करतो त्या पदार्थांना काय म्हणतात, साक्षी भाष्य. आता बघा, रज्जू सर्पाचं प्रकाशन साक्षीनं केलं, ते कसं केलं, अविद्यावृत्तीच्या द्वारा. आणि स्वप्नस्थ पदार्थांचं प्रकाशन केलं ते सुद्धा अविद्यावृत्तीच्या द्वारा. आणि जागृतीत असणाऱ्या घटपटाधिकारी पदार्थांचं प्रकाशन केलं ते सुद्धा जागृतीमध्ये. आता घटपटादी पदार्थांचं प्रकाशन कोणी केलं, साक्षीनंच केलं. साक्षात केलं का, अविद्यावृत्तीनं केलं का, कारण ते पदार्थ भ्रमातले आहेत का, सगळ्यांना घटच रूपाने दिसतो. आणि केव्हाही पाहिला तरी घट आहे. तो जागृतीत आहे का, स्वप्नात आहे का, सुषुप्तीत आहे का, तिन्हीत आहे. आज तुम्ही झोपले, तुम्हाला दिसला नाही तरी पण घट आहेच ना. घट आहेच ना, तुम्ही झोपले तरी घट आहेच आहे की नाही. सध्या तो पदार्थ व्यावहारिक सत्तेतला पदार्थ आहे ना, त्या पदार्थाचं साक्षी वाचून दिसतं का तो. पण आता तिथं अविद्यावृत्ती आहे का, तुम्ही झोपलेले आहेत का, स्वप्न पाहत आहे का, रज्जू सर्पासारखा तो भ्रमातला पदार्थ आहे का, नाही, आहे की नाही. तो व्यावहारिक सत्तावान पदार्थ आहे. तो भ्रमात ठरेल, तोही भ्रमातला ठरेल, तोही प्रातिभाषिक ठरेल, पण त्याला अजून थोडा
वेळ आहे, कमीत कमी चौथा तरंग तरी संपायला पाहिजे, आहे की नाही? तर म्हणजे कधी होईल तो निवृत्त? कोणत्या ज्ञानाने? ब्रह्मज्ञाना वाचून ज्यांची निवृत्ती होत नाही ते व्यावहारिक सत्तावान पदार्थ असतात, आणि ब्रह्मज्ञाना वाचून ज्याची निवृत्ती होते ते प्रातिभाषिक सत्तावान असतात. आणि तिन्ही कालात कशानेच त्यांची निवृत्ती होत नाही ते कोणते सत्तावान असतात? आणि असे परमार्थिक सत्तावान किती पदार्थ आहेत? एकच आहे की परमार्थिक सत्तावान फक्त काय आहे? सत्यतू 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 विठ्ठला, कागा हा गावीला जगदाकार. आणि जर समजा आपल्याला पुढे एखादा मनुष्य म्हणायलाच लागला की हे सर्वच पदार्थ साक्षी भाष्य आहे, आता समजा आता आपलं चिंतन चाललंय, आता आपण काय म्हणतो? रज्जू सर्प, बरोबर ना? रज्जू सर्प आणि स्वप्नस्थ पदार्थ हे साक्षी भाष्य आहे. साक्षी अविद्यावृत्तीच्या द्वारा त्यांचं प्रकाशन करतो. आणि समजा एखादा महापुरुष निश्चलदाजींसारखा आला आणि तो म्हणायला लागला हे सर्वच साक्षी भाष्य आहे, तर आपण ऐकून घेऊ का? सर्वच साक्षी भाष्य आहे असं मानू का? मानू का? का मानू? नाही, ते ज्ञानी असू द्या ते ज्ञानी असू द्या, पण आपण त्यांचं मानलं म्हणजे आपणही ज्ञानीच झालो ना. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांचं परीक्षण करणारे आपण काय आता ज्ञानी नाही का झालं? आहे की नाही? आपण जेव्हा म्हणतो की सर्व पदार्थ साक्षी भाष्य आहेत असं म्हणताना आपल्या मनामध्ये काय भाव झाला? आता तुम्हाला प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता दोन्ही एकच केल्या ना तुम्ही, त्याच्याशिवाय म्हणूच शकत नाही ना. म्हणजे काय झालं? तुमचं स्वप्न हे प्रातिभाषिक सत्तेतलं आणि जागृती आहे व्यावहारिक सत्तेतले, आणि तुम्ही म्हणता सर्व पदार्थ साक्षी भाष्य म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता मिळून तुम्ही एकच सत्ता मानली की नाही? त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणता येईल का साक्षी त्या साक्षी भाष्य आहेत किंवा साक्षी अविद्यावृत्तीच्या द्वारा त्यांचं प्रकाशन करतो असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. म्हणजे तुम्ही काय केलं? एकच सत्ता मानली. कोणती एक सत्ता मानली? म्हणजे परमार्थिक सत्ता मानली. आणि ह्या रज्जू सर्पाची किंवा आपलं जागृत पदार्थांची कोणती सत्ता मानली? व्यावहारिक मानली का आता प्रातिभाषिक मानली? साक्षी भाष्य म्हणल्यावर साक्षी भाष्य म्हणल्यावर प्रातिभाषिकच मानले. म्हणजे तुम्ही आता जागृत आणि स्वप्न यांना एक केलं का दोन वेगवेगळं ठेवलं? आणि एक केलं तरच तुम्हाला त्याला साक्षी भाष्य म्हणता येईल, नाहीतर म्हणताच येणार नाही, आहे की नाही? मग आता तुमच्या दृष्टीने अंतःकरण वृत्तीद्वारा साक्षी प्रकाशन करतो म्हटलं काय, आणि अविद्यावृत्तीद्वारा म्हटलं काय? ते अंतःकरण सुद्धा कशाचा परिणाम आहे? त्या अविद्येचाच काय आहे? परिणाम. मग असा जर एखादा तत्वज्ञ पुरुष असला तर तो हे सर्व साक्षी भाष्य असं म्हणू शकतो का? रज्जू सर्प आणि स्वप्नस्थ पदार्थाला साक्षी भाष्य म्हण सगळ्यांना म्हणून. मग रज्जू सर्प किंवा स्वप्नस्थ पदार्थ यांना साक्षी भाष्य ठरवणारा ज्ञानी का रज्जू सर्प आणि जागृतीतले घटपटादी पदार्थ हे सर्व साक्षी भाष्य म्हणणारा ज्ञानी? सांगा. पुन्हा मी सांगतो, दुरुस्त करून सांगतो. खऱ्या अर्थाने स्वप्नस्थ पदार्थ आणि रज्जू सर्प हे साक्षी भाष्य आहेत, आणि घटपटादी पदार्थ अंतःकरण वृत्तीद्वारा साक्षी प्रकाशन करतो असं म्हणणारा तत्वज्ञ का सर्वच पदार्थ साक्षी भाष्य आहेत असं म्हणणारा तत्वज्ञ? आहे का? का सर्वच पदार्थ साक्षी भाष्य आहेत हे कळण्यासाठी आता सध्या हे पदार्थांचं साक्षी भाष्य तो कळून घेणं चालले, आहे की नाही? काही एवढाच उद्देश आहे का आपल्याला? काही दोन पदार्थ भिन्न आहेत, एकाचं साक्षी अंतःकरण वृत्तीद्वारा प्रकाशन करतो आणि एकाचं अविद्यावृत्तीद्वारा, आणि यालाच आपण म्हणतो अध्यात्म ज्ञान. हे काय अध्यात्म ज्ञान आहे का? जर साक्षी भाष्य ठरलं तर, का सर्वच साक्षी भाष्य ठरलं तर खरं हे अध्यात्म ज्ञान आहे, खरं आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान आहे. आत्म्या वाचून सर्वच्या सर्वच काय आहे? साक्षी भाष्य, आहे की नाही? अहो स्वप्नामध्ये घटपटादी स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा असं वाटतं की आता हे अविद्यावृत्तीच्या द्वारा साक्षी प्रकाशन करतो, काही अंतःकरण वृत्तीच्या द्वारा पदार्थ दिसतात आपल्याला स्वप्नामध्ये, अंतःकरण वृत्तीच्या द्वारा दिसतात असं वाटतं की नाही? तरी सुद्धा ते काय आहे? अविद्यावृत्तीच्या द्वाराच आहे की नाही? मग आपण स्वप्नातून जागा झाल्यावर असं कधी म्हणतो का ते पदार्थ काय आहे? साक्षी आपलं अंतःकरण वृत्तीच्या द्वारा झाले म्हणून स्वप्नातले पदार्थ खरे. अंतःकरण वृत्तीला झालं नाही का ज्ञान? तिथे अंतःकरण वृत्ती होती, तिथे इंद्रिय होती, तिथे नेत्राच्याच द्वारा वृत्ती गेली. सगळा व्यवहार जागृतीसारखाच घडला की नाही? आणि घडूनही तुम्ही अवस्थांतर झालं, जागृतीतून स्वप्नातून जागृतीत आले का त्याला पदार्थांना काय म्हणता? साक्षी भाष्य म्हणता, आहे की नाही?
तसं आता तिथं झालं स्वप्नातून जाग झाल्यावर त्याला साक्षी भाष्य ठरवता आलं. आता इथं कसं काय करावं लागेल? तिथं तिथं आपोआप होतं का? प्रयत्न करावा लागतो. स्वप्नातून जागृती यायला प्रयत्न करावा लागतो का त्या पदार्थांचा? काही आपोआपच अवस्था येते. मग इथे पण अशी आपोआपच येईल नाही का? काही प्रयत्न करायची गरज नाही. हा, इथं मात्र काय करावं लागेल? तिथं अवस्थांतर आहे आणि इथं काय आहे? ज्ञानांतर आहे. इथं काय आहे? स्वप्नातून जागृती देणारा काय आहे? अवस्थांतर आहे. अवस्था बदलली म्हणजे ते पदार्थ मिथ्या ठरतात. इथं अवस्थेवर नाही, इथं ज्ञान समजूत बदलावी लागेल. अगोदरची समजूत आहे की जागृतीतले पदार्थ सत्य आहेत आणि स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत. आणि नंतर समजूत काय करावं लागेल? जसे जागृतीतले पदार्थ यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. त्याप्रमाणे जागृत प्रपंच देखील माझ्या मायेचाच विस्तार आहे, अविद्येचंच कार्य आहे असं कळलं म्हणजे तो झाला तत्वज्ञ. आहे की नाही? काय त्याला म्हणतो माऊलींची ओवी पहिल्या अध्यायामध्ये, चैतन्य ते या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं. आता ठीक आहे ना? साक्षी ज्या पदार्थाचे अविद्यावृत्तीने प्रकाशन करतो त्या पदार्थात साक्षी भाष्य म्हणतात. रज्ज्वादिकांच्या ठिकाणी अनिर्वचनीय सर्पाधिक आणि त्यांचे ज्ञान या दोही भ्रम किंवा अध्यासही म्हणतात. आता रज्जूच्या ठिकाणी सर्प किंवा स्वप्नस्थ पदार्थ यांना दुसरं एक नाव आहे. हे सगळे पदार्थ काय आहेत? आध्यासिक पदार्थ आहेत, मिथ्या आहेत असंही त्यांना म्हणतात. किंवा हे भ्रमातले पदार्थ आहेत, किंवा हा रज्जूवर सर्पाचा होणारा भ्रम आहे, किंवा स्वप्न हा एक भ्रम आहे असंही म्हणतात. तो भ्रम अविद्येचा परिणाम व चैतन्याचा विवर्त. आपल्याला हळूहळू आता हे ग्रंथकार जे ते परिभाषा शिकवतात. आता पहिल्यांदा विधान करतात, नंतर त्याचं स्पष्टीकरण करतात. आता रज्जूवर भासलेला जो सर्प आहे तो सर्प सांगतात चैतन्याचा विवर्त आहे आणि अविद्येचा परिणाम आहे. अविद्येचा परिणाम आहे हे आपण शिकलो ना आतापर्यंत. ऐक नाही, परिणाम म्हणजे काय? उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असतो तो परिणाम, हे आपल्याला कळलं. मग सर्प हा अविद्येचा परिणाम आहे हे आपल्याला कळलं. ऐक नाही, रज्जू सर्प हा अविद्येचा परिणाम आहे हे कळलं. पण तो चैतन्याचा विवर्त आहे असं एक विधान आता इथं केलं आहे की नाही? रज्जू सर्प किंवा स्वप्नस्थ पदार्थ हा अविद्येचा परिणाम आणि अधिष्ठान चैतन्याचा विवर्त. किंवा अधिष्ठान चैतन्य कोण आहे इथं? अंतकरणोपहित साक्षी चैतन्य. आहे की नाही? आणि उपादान कारण कोण आहे? अंतकरणोपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, ही त्याचं काय आहे? उपादान कारण आहे. बरोबर ना? आणि त्या उपादान कारण अविद्येचा परिणाम सर्प आहे किंवा स्वप्नस्थ पदार्थ आहेत. हे आतापर्यंत आपण शिकलो. आता नवीन काय? फक्त एक विधान केलं त्यांनी, तो चैतन्याचा विवर्त आहे. आता चैतन्याचा विवर्त हा शब्द काय आपल्याला माहित नाही. समजा आपल्याला जो आनंद सत्यप्रकाश मध्येच माहित आहे, पण समजा जणू काही आतापर्यंत माहित नाही का? नाहीच माहित. हा, नाहीच माहित. हेच म्हणलं म्हणजे खटखट गेली आहे की नाही? शिष्य म्हणतो परिणाम व विवर्त या शब्दांचा अर्थ कृपा करून सांगावा. त्यांनी जेव्हा हे वाक्य ऐकलं की भ्रम हा अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे, त्यावेळेला परिणाम व विवर्त यांचे लक्षण सांगतात. का विवर्ताचंही लक्षण गेलेलं आहे आपल्याला अगोदर? गेलेले. काय केलेले? अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप जे असतं त्याला काय म्हणतात? विवर्त. मग परिणाम आणि विवर्त यांच्यामध्ये काय फरक आहे सांगा बरं एकदा. पुन्हा मी सांगतो. अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप जे असतं त्याला विवर्त म्हणतात. आणि उपादान करण्याच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असतं त्याला परिणाम म्हणतात. आहे की नाही? मग आता सांगा बरं दोन्हीमध्ये काय फरक आहे? हा, एवढाच फरक आहे की नाही? अन्यथा रूप दोन्हीकडेही सारखं. आता सांगतात शिष्य म्हणतो, आता सांगतात परिणाम व विवर्त यांचे लक्षण. परिणाम व विवर्त या शब्दांचा अर्थ कृपा करून सांगावा. परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय हे आम्हाला सांगा. म्हणजे याचं लक्षण सांगा. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. श्री गुरु सांगतात प्रथम परिणामाचे लक्षण सांगतो.
कार्यात ज्याचा प्रवेश असतो व ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही त्यास उपादान कारण म्हणावे असे मागे सांगितलेच आहे. मागे जे सांगितलं त्याचीच पुन्हा आठवण करून देतात. परिणाम कशाला म्हणायचं? उपादान कारण कशाला म्हणायचं? आपलं परिणाम कशाला म्हणायचं? उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. आणि उपादान कारण कशाला म्हणायचं? पुन्हा एकदा सांगा बघा. माग जी व्याख्या आहे ना ती थोडीशी म्हणजे त्याच्यामध्ये शब्दरचना जी केली ती शब्दरचना बरोबर नाही. आपण एक जाणते असतो म्हणून आपण अर्थ करून घेतो, पण जर तिथल्या तिथं अर्थ केला तर तो अर्थ बरोबर लागत नाही. त्या अर्थाचा परिष्कार करून सुधारून या ठिकाणी सांगितलेला आहे. उपादान कारणाचं काय अर्थ सांगा महाराज? ज्याच्यावरून कार्य अपूर्ण का होईना होतं ना. हा का ज्याच्यावरून कार्यच होत नाही? हा का कार्य राहतच नाही? हा असं कार्य राहत नाही म्हणजे कार्याचं काही आडत नाही. म्हणून तुझ्या वाचून माझं काय राहिलं? तसं ज्याच्या वाचून कार्य राहत नाही म्हणजे राहत नाही का अस्तित्वातच राहत नाही, आहे की नाही? ज्याच्या वाचून कार्य अस्तित्वातच राहत नाही ती व्याख्या इथं सुधारून केली. इथं कसं म्हटलंय बघा, कार्यात ज्याचा प्रवेश असतो, आहे की नाही? कोणतं कार्य घ्यायचं इथं? घट रूपी कार्य आणि त्याच्यात ज्याचा प्रवेश असतो म्हणजे मृत्तिकेचा प्रवेश असतो. आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही म्हणजे ज्याच्या वाचून म्हणजे माती वाचून कार्य राहत नाही म्हणजे घट राहत नाही म्हणजे अस्तित्वात राहत नाही, त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. असं जे असतं त्याला काय म्हणतात? उपादान कारण. मग घट हे आपलं मृत्तिका हे घटाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण. कारण मृत्तिकेचा घटामध्ये प्रवेश असून मृत्तिके वाचून घट राहत नाही, नाम घटाचं अस्तित्व राहत नाही, म्हणून घट हे मृत्तिकेचं उपादान कारण आहे. बरोबर ना? का मृत्तिका हे घटाचं उपादान कारण आहे? मृत्तिका घटाचं एकदम मृत्तिका हे घटाचं काय आहे? उपादान कारण आहे. कार्यात ज्याचा प्रवेश असतो व ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही त्यास उपादान कारण म्हणावे असे मागे सांगितले आहे. उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप तो परिणाम. जे मृत्तिकेचा घटामध्ये काय आहे? प्रवेश, आहे की नाही? आणि त्याचं रूप कसं आहे? जे मृत्तिकेचं आहे तेच घटाचं आहे का अन्यथा रूप आहे? पाणी आणा म्हटलं जरी घट नाही तर मातीत आणता येतं का? त्याचं रूप कसं आहे? अन्यथा आहे. मृत्तिकेचे कण आहे आणि घट काय? त्याचा सगळ्यांचा मिळालेला एक आकारवान समूह आहे की नाही? म्हणून त्याचं रूप कोणतं आहे? अन्यथाच आहे. उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप तो परिणाम. म्हणजे मातीचे जे धर्म आहे ते सगळे घटामध्ये आहेच की नाही, परंतु रूप मात्र त्याचं वेगळं आहे. अन्यथा रूप म्हणजे वेगळं स्वरूप असणारा, त्याला म्हणायचं परिणाम. याचे स्पष्टीकरण असे: माती घटाचे उपादान कारण आहे. मातीमध्ये आणि घटामध्ये पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हा समान म्हणजे सारखा स्वभाव आहे. आता घटाचं उपादान कारण कोण आहे? माती. बरं, मातीमध्ये पृथ्वीत्व आहे का नाही? आहे. पृथ्वी मागून त्याच्यामध्ये अनुष्ठित म्हणजे पृथ्वीत्व आहे आणि घटामध्ये देखील पृथ्वीत्व आहे, आहे की नाही? समान स्वभाव आहे की नाही दोघांचा? नंतर व्यावहारिकत्व. मातीला कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता. आणि घटाला सुद्धा काय आहे? मग समान स्वभाव आहे की नाही? पृथ्वीत्व दोन्हीमध्ये आहे आणि दोघांमध्ये व्यावहारिकत्वही दोघांमध्ये समान आहे म्हणजे सारखाच आहे. आणि उपादान मृत्तिकेच्या रूपाहून अन्यथा म्हणजे घट निराळ्या रूपात आहे. जे मृत्तिकेचं रूप आहे ते घटाचं रूप आहे का? नाही. म्हणून त्याचं रूप कसं आहे? अन्यथा आहे. म्हणून मृत्तिकेचा परिणाम घट आहे. मग आपल्याला घट हा मृत्तिकेचा म्हणजे मातीचा, मृत्तिका म्हणजे माती, मृत्तिकेचा परिणाम घट आहे असं आपल्याला म्हणता येईल की नाही? आता म्हणता येईल. उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप असतो तो परिणाम. आणि उपादान काय आहे? उपादान माती आहे आणि उपादानाचं लक्षण काय आहे? ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही. हे एकदा वाचलं आणि एकदा ऐकलं म्हणजे लक्षात राहील का वारंवार मनात घोळलं पाहिजे, आहे का नाही? कमीत कमी किती वेळा? हा, जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. नाही तर लगेच 3 वेळा 10 वेळा असं नाही. समजण्याला कोणाला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही तोपर्यंत. आता विवर्ताचे लक्षण सांगतो. आता विवर्ताचे लक्षण सांगतो पण झोपल्यावर कसं काय ते लक्षात येईल? आता विवर्ताचे लक्षण काय ते सांगतो.
अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप तो विवर्तो. आता याच्या ठिकाणी सांगतात अधिष्ठानाहून तो कसा असला पाहिजे, विपरीत स्वभाव असला पाहिजे आणि रूपही पुन्हा अन्यथा असलं पाहिजे. पण आता अधिष्ठान या शब्दातच आपल्याला माहिती आहे का अजून अधिष्ठान कशाला म्हणतात ते माहित नाही, तर ते लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे समजा, पण आता इथं पुन्हा सांगतात अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप असतो तो विवर्तो. आता त्याचं स्पष्टीकरण करून सांगतात. पण अगोदर अधिष्ठान म्हणजे काय, तर ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो ते. रज्जूवर सर्प, खोटा सर्प भासला म्हणून रज्जू काय झालं, रज्जूला म्हणायचं अधिष्ठान. शुक्तीवर रजत भासलं म्हणून अधिष्ठान कशाला म्हणायचं, शुक्तीला. ऐके नाही, बरोबर ना. आणि पुरुषावर स्थाणू भासला म्हणून पुरुषाला काय म्हणायचं, हा स्थाणूवर पुरुष स्थाणूवर पुरुष भासला म्हणून स्थाणूला काय म्हणायचं, अधिष्ठान. ऐके नाही. आणि पुरुषाला काय म्हणायचं, पुरुषाला म्हणायचं अध्यस्त असं सांगतात. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप असतो त्यास तो विवर्त. आता याचं स्पष्टीकरण जसं पाठीमागे परिणामाचं स्पष्टीकरण केलं तसं आता इथं विवर्ताचं स्पष्टीकरण करतात. स्थाणूचे ठिकाणी पुरुष भ्रम होतो तेव्हा त्या भ्रमास अधिष्ठान स्थाणू असून तो व्यावहारिक आहे आणि पुरुष प्रातिभाषिक आहे. आता एखाद्या झाडाचं वटलेलं खोड असतं किंवा दुसरं त्याला आपल्या त्या पूर्वी खळ्यामध्ये बैल फिरायचे त्याच्याभोवती, त्याला तिवडा म्हणतात. ऐके नाही. असं जर एक आलं लक्षामध्ये, तिवडा त्याला म्हणतात. नाही त्याला त्याला वावडी म्हणतात. तुमच्याकडे असेल त्याला तिवडा म्हणून का, तिवडा म्हणजे तीन ना, त्या वावडीला 3 पाय असतात ना. त्यांच्याकडे संस्कृत अपभ्रष्ट रूप कमी आहेत, आपल्याकडे जास्त आहे विदर्भात, त्यामुळे असू शकतं. मेड, हा त्याला म्हणायचं मेड, बरोबर आहे. मेड एकच असते त्यामुळे मेड. आमच्याकडे मेड पण आहे आणि तिवडा पण आहे. तर आहे की नाही. स्थाणूचे ठिकाणी पुरुष भ्रम होतो तेव्हा त्या भ्रमास अधिष्ठान स्थाणू असून तो व्यावहारिक आहे. आता स्थाणूवर जेव्हा पुरुषाचा भ्रम होतो तेव्हा त्या पुरुष भ्रमाला अधिष्ठान कोण झालं, स्थाणू. आहे की नाही. आणि त्या स्थाणूची सत्ता कोणती, व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तावान पदार्थ कशाला म्हणतात, व्यावहारिक सत्ता. मग तिचा बाध होतोच का नाही, होतो. जाग झाल्यावर होतो का, मग ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाध होतो तो व्यावहारिक सत्तावान. म्हणजे हा पदार्थ कुठपर्यंत सत्ता राहील त्याला, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ह्या व्यावहारिक पदार्थांना सत्ता असते. स्थाणू कसा कोणत्या सत्तेने युक्त झाला, मग व्यावहारिक सत्तेने. आणि पुरुष कोणत्या सत्तेने युक्त झाला, प्रातिभाषिक सत्तेने. कारण का बरं, त्याला का नाही म्हणत तुम्ही व्यावहारिक सत्तावान, ब्रह्मज्ञानाने कसं काय बाध होतो, ब्रह्मज्ञाना वाचून त्याचा बाध होतो. ब्रह्मज्ञाना वाचून कसा बाध होतो त्याचा, अधिष्ठान कोण आहे, स्थाणूच्या ज्ञानानेच त्याचा बाध होतो. त्याला काही ब्रह्मज्ञानाची आवश्यकता लागत नाही. मग फक्त अधिष्ठान ज्ञानाने त्याचा काय होतो, बाध होतो. ते पदार्थ काय असतात, प्रातिभाषिक सत्तावान असतात. ऐके नाही. आणि अधिष्ठान ब्रह्मज्ञानाने ज्यांचं ज्ञान नाश होतो ते पदार्थ काय असतात, व्यावहारिक सत्तावान असतात. मग स्थाणू कोणत्या सत्तावान झाला, व्यावहारिक सत्तावान. आणि पुरुष प्रातिभाषिक सत्तावान. तेव्हा भ्रमास अधिष्ठान स्थाणू असून तो व्यावहारिक आहे आणि पुरुष प्रातिभाषिक आहे. म्हणून अधिष्ठान जो स्थाणू त्याहून पुरुषाचा स्वभाव विपरीत असून स्वरूपही अन्यथा म्हणजे निराळे आहे. आता अधिष्ठान जो स्थाणू आहे त्याचा स्वभाव आणि त्या स्थानूवर बसलेल्या पुरुषाचा स्वभाव वेगळा आहे की नाही, काय वेगळा आहे, त्याचा स्वभाव, याचा स्वभाव आहे व्यावहारिक सत्तावान आणि त्याचा स्वभाव आहे प्रातिभाषिक सत्तावान. म्हणजे त्यांचा स्वभाव वेगवेगळा आहे की नाही, आणि रूप वेगळं आहे की नाही. स्थाणू एकच आहे, सरळ सरळ सोट असणारं लाकडाचं खांब आहे की नाही. आणि ते पुरुष त्याचं रूप काय, त्याला हात दिसतात, म्हणतात कधी कधी तो आपल्या दिशेने येत आहे की नाही, असं वाटतं की नाही, ते भूत आहे की पुरुषच आहे. अशा प्रकारे त्याचं काय रूप काय आहे, वेगळं आहे. मग अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप जो असतो तो काय आहे, विवर्त. स्थाणूवर पुरुष काय आहे, विवर्त. दोघांची काय आहे, सत्ता भिन्न आहे आणि स्वरूप सुद्धा काय आहे, भिन्न आहे की नाही. म्हणजे अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप तो असतो
विवर्त. हे विवर्ताचं लक्षण कळलं ना, चांगलं लक्षात आलं ना. अधिष्ठान जो स्थाणू त्या पुरुषाचा स्वभाव विपरीत असूनही स्वरूपही अन्यथा म्हणजे निराळे आहे. याकरिता स्थाणूचा पुरुष हा विवर्त आहे. जर कोणी म्हटलं स्थाणूचा पुरुष विवर्त, तर ही गोष्ट आपल्या आता लक्षात येईल. कोणी जर म्हटलं शुक्तीचं रजत विवर्त, बरोबर आहे का? अधिष्ठान कोण आहे आणि रजत काय आहे? आद्यस्थ. आणि त्या अधिष्ठानाच्या समान स्वभावाने आणि अन्यथा रूप आहे की नाही रजत? हा, विपरीत स्वभावाने आणि अन्यथा रूप आहे की नाही? आणि जर कोणी म्हटलं रज्जू सर्प, तर रज्जू सर्प विवर्त आहे, तर बरोबर आहे का? सर्प विवर्त म्हटलं तर चालेल का? का विवर्तच आहे? लक्षण बसतं का? कसं? अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावाने अन्यथा रूप, म्हणून रज्जू सर्प शुक्ती रज स्थाणू पुरुष हे सगळे काय आहे? विवर्त आहे. आणि स्वप्नातले पदार्थ, जर कोणी म्हटलं की स्वप्नातले पदार्थ हे द्रष्ट्याचे विवर्त आहेत, तर चालेल का? आहेतच ना. स्वप्नातले पदार्थ विवर्त नाही का? अधिष्ठान कोणी स्वप्नस्थ पदार्थाचं? साक्षी आहे की नाही? मग साक्षीच्या स्वरूपावरून त्यांचं वेगळं आहे की नाही स्वरूप? आहे की नाही? आणि त्यांना विपरीत सत्ता आहे की नाही? साक्षी आहे परमार्थिक सत्तावान, आणि ते काय आहेत? प्रातिभाषिक सत्तावान. मग त्यांच्या साक्षीच्या स्वरूपावरून वेगळं स्वरूप आहे की नाही? त्यांचं अन्यथा रूप आहे की नाही? आणि पुन्हा कसे आहेत? अधिष्ठानावरून विपरीत स्वभावान एकाची पारमार्थिक आणि एकाची प्रातिभाषिक सत्ता, आणि रूपही कसं आहे? वेगळे. साक्षी असंग निर्विकार आहे की नाही? आणि तो आहे एकटाच. आणि पदार्थ काय आहेत? आणि ते स्वप्नातले पदार्थ आणि त्याच्या ठिकाणी आकार, नाम, रूप हे सगळे आहेत. साक्षीच्या ठिकाणी काय आहे? नाही रंग, नाही रूप, नाही वर्ण, छाया, निर्गुण निर्विकार तो ही रघुराया आहे की नाही? स्थाणूचे ठिकाणी पुरुष भ्रम होतो, तेव्हा त्या भ्रमास अधिष्ठान स्थाणू असून तो व्यावहारिक आहे आणि पुरुष प्रातिभाषिक आहे. म्हणून अधिष्ठान जो स्थाणू त्याहून पुरुषाचा स्वभाव विपरीत असूनही स्वरूपही अन्यथा म्हणजे निराळे आहे. याकरिता स्थाणूचा पुरुष हा विवर्त आहे. त्याचप्रमाणे आता बघा, त्याचप्रमाणे रज्जूपहित आणि अंतकरणोपहित चैतन्याश्रित जी अविद्या म्हणून वर सांगितले आहे, ती सर्प व त्याचे ज्ञान यास उपादान असून अनिर्वचनीय आहे. आता दिसायला हे शब्द थोडे अवघड वाटतात, परंतु हे सगळं आपल्याला जर बारकाईने विचार केला तर एकदम सोपं आहे. आता ज्यावेळेला तुम्ही रज्जूवर भासलेला सर्प आहे असं सांगितलं आणि सर्प ज्ञान आहे असं सांगितलं, तेव्हा तो सर्पाचं स्पष्टीकरण कसा उत्पन्न झाला? सर्प तुम्ही सांगितलं रज्जूवर भासलेला सर्प, बरोबर ना? तो उत्पन्न झाल्याशिवाय तो पदार्थ भासणार नाही. मग तो सर्प उत्पन्न कसा झाला? रज्जू कसा उत्पन्न झाला? रज्जू कोणापासून उत्पन्न झाला? थांबा. रज्जूवर सर्प कसा उत्पन्न झाला सांगा? रज्जूपहित साक्षी चैतन्य का अंतकरणोपहित चैतन्याला साक्षी चैतन्य म्हणतात? का रज्जूपहित चैतन्याला साक्षी चैतन्य म्हणतात? चांगलं बघा. सर्प आहे असं सांगितलं ना. सर्पाला अधिष्ठान सांगताना कोण सांगितलं तुम्ही? रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आहे असं सांगितलं. आता पुन्हा तुम्हाला विचारलं सर्प ज्ञान कसं झालं, तर ते काय सांगितलं? ज्ञान म्हणजे कोणाचा धर्म आहे? अंतकरणाचा आहे ना. अंतकरणाला ज्ञान होतं. मग तिथं तुम्ही काय सांगितलं? अंतकरणोपहित काय? सर्पाचं ज्ञान. म्हणजे सर्प परिणाम जो जेव्हा तुम्ही सांगता तर तो कशाचा परिणाम आहे? अविद्येचाच परिणाम आहे. आणि सर्पज्ञान सांगता तो कोणाचा परिणाम आहे? अविद्येचाच परिणाम आहे. पण अधिष्ठान चैतन्य दोन्ही ठिकाणी भिन्न आहे की नाही? भिन्न आहे. आपलं सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जूपहित चैतन्य. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतकरणोपहित साक्षी चैतन्य असं सांगितलं की नाही? याच्यावरून आता हेतू सिद्धांत झाला की नाही? चैतन्य दोनच आहे. चैतन्य किती झाली? चैतन्य काय आहे? एकच आहे. म्हणजे हा काय शास्त्राचा सिद्धांत आहे का चैतन्य एक आहे म्हणून? असं
जर चैतन्य एकच आहे तर इथं दोन नाव कशी काय आली त्याला? कोणती उपाधी आहे तिथं? एका ठिकाणी कोणती उपाधी आणि एका ठिकाणी कोणती उपाधी? अंतःकरण आहे की नाही? त्या दोन उपाधीपैकी कोणती उपाधी सत्य आहे? तर दोन्ही उपाधी मिथ्याच आहेत. दोन्ही उपाधी मिथ्या आहे. मग या अधिष्ठान चैतन्यामध्ये त्या उपाधीने भेद केला की नाही? केला नाही. मग तुम्ही कशी काय रज्जू पाहिजे चैतन्य अंतःकरण पाहिजे केला आहे की नाही? मग उपाधीने भेद केलाच की नाही? मग तुम्ही काय म्हणता का भेद नाही त्याच्यामध्ये? वास्तव काय आहे? अभेद आहे आणि कल्पित भेद आहे. आणि कल्पित भेद खरा नसतो का? भेदच नसतो का? भेदाची कल्पना केलेली असते का? अभेदाच्या ठिकाणी भेदाची कल्पना केलेली असते का? तो भ्रमच असतो. तो काय असतो? भ्रमच असतो. आणि भ्रमातले पदार्थ खरे नसतात म्हणून त्या ठिकाणी भेद खरा नाही. अभेदच वास्तव आहे की नाही? असं चिन्ह हे आपल्याला काय दिसलं पाहिजे ना तिथं काय. त्याचप्रमाणे रज्जूपहित आणि अंतःकरणोपहित चैतन्याश्री जी अविद्या म्हणून वर सांगितले आहे ती सर्प व त्याचे ज्ञान यास उपादान असून अनिर्वचनीय आहे. मग ही जी अविद्या आहे त्या सर्पाचं किंवा स्वप्नस्थ पदार्थाचं कारण इथं सर्पच घ्यायचा. त्याचं कारण असणारी जी अविद्या आहे. जर सर्प अनिर्वचनीय आहे, सर्पाचं ज्ञान अनिर्वचनीय आहे, त्याला कारण असणारी जी अविद्या ती मात्र कधीही कशावरून? जसं कारणाचेच गुण कार्यात येतात ना. कारण गुणः कार्यगुणे संक्रामंती. कारणाचेच गुण कार्यामध्ये येतात. जर कार्य अनिर्वचनीय ठरलं अर्थात त्याचं कारण सुद्धा काय आहे? अनिर्वचनीयच आहे. त्याचप्रमाणे रज्जूपहित आणि अंतःकरणोपहित चैतन्याश्रित जी अविद्या म्हणून वर सांगितली आहे ती सर्प व त्याचे ज्ञान यास उपादान असून अनिर्वचनीय आहे. आणि सर्प व त्याचे ज्ञान ही दोन्हीही अनिर्वचनीय आहेत. म्हणजे उपादान कारण अविद्या ही अनिर्वचनीय आहे आणि त्याचं कार्य सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही देखील अनिर्वचनीय आहेत. म्हणून उपादान जी अविद्या तिच्या समान स्वभावान आहेत. आता दोघांचे तुम्ही काय म्हणतात? उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात? परिणाम. आणि अविद्येचा परिणाम सर्प आणि सर्पज्ञान आहे. मग दोन्हींच्या मध्ये समान स्वभाव असला पाहिजे ना. दोन्हींच्या मध्ये समान स्वभाव काय आहे? अनिर्वचनीयत्व. अविद्याही अनिर्वचनीय आहे आणि अविद्या कार्यही अनिर्वचनीय आहे. म्हणजे दोघांचा समान स्वभाव आहे की नाही? परंतु अविद्येहून अन्यथा रूप म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहेत. परंतु अविद्येचं जे स्वरूप, अविद्या कशी आहे? व्यक्त का अव्यक्त आहे? अविद्या दिसते का? अविद्येचं कार्य दिसतं का? अविद्येच्या कार्यावरून अविद्या मानावी लागते. म्हणजे त्यांचा रूप अन्यथा आहे. एक कारण असणारी अविद्या काय आहे? कार्यानुमेय आहे. म्हणजे कार्यावरून अनुमान करणे. आणि कार्य काय आहे? प्रत्यक्ष आहे, दिसतं की नाही आपल्याला. म्हणून म्हणजे त्यांचं स्वरूप कसं आहे? भिन्न आहे की नाही? एक आहे अव्यक्त आणि एक आहे व्यक्त. मग त्यांचं अन्यथा रूप आहे की नाही? आणि समान स्वभाव आहे की नाही? समान स्वभाव काय आहे अविद्या आणि अविद्या कार्याचा? अनिर्वचनीयत्व आहे की नाही? अविद्या आणि सर्पाचा काय समान स्वभाव आहे? अनिर्वचनीय. शुक्ती आणि रजतामध्ये काय समान स्वभाव आहे? अनिर्वचनीय आहे की नाही? बरोबर ना? दोन्ही काय आहेत? अविद्या आणि अविद्या कार्य ही दोन्ही अनिर्वचनीय आहेत. काय? हेच ना. सर्पज्ञान हे तुम्हाला प्रत्यक्ष आहे ना. प्रत्यक्ष म्हणजे सर्प हा लांबट आहे, हा पडलेला आहे, तर तो हालचाल करतो, हे ज्ञान आहे की नाही? ते व्यक्त स्वरूपात आहे की नाही? आणि त्याचं कारण असणार अविद्या अव्यक्त आहे की नाही? दोन्ही अव्यक्त आहे. आणि अनिर्वचनीय कोण आहे? अविद्या अनिर्वचनीय का सर्पज्ञान अनिर्वचनीय का सर्प अनिर्वचनीय? सर्प अनिर्वचनीय का सर्पज्ञान अनिर्वचनीय? आणि अविद्या अनिर्वचनीय का सर्पज्ञान अनिर्वचनीय? का त्यांचं रूप अन्यथा आहे? रूप काय आहे त्यांचं? अन्यथा आहे. आणि सर्प व त्याचे ज्ञान ही दोन्ही अनिर्वचनीय आहेत. म्हणून उपादान जी अविद्या तिच्या समान स्वभावान आहेत.
परंतु अन्यथा रूप म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहेत म्हणून अविद्येचा परिणाम आहेत. सर्प आणि सर्पज्ञान हे काय आहे? अविद्येचा परिणाम. आता थोडा पॅरेग्राफ राहिला, उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. पाठ आहे ना? नाही का? मग एवढा पॅरेग्राफ घेतो, चालेल ना? सर्प व त्याचे ज्ञान यास अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि अंतकरणोपहित चैतन्य असून ते सत्स्वरूप आहे. सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत म्हणून अधिष्ठानाहून विपरीत स्वभावानं असून अन्यथा रूप म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहेत. म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही चैतन्याची विवर्त आहेत. बघा आता, सर्प व त्याचे ज्ञान यास अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि अंतकरण उपहित चैतन्य असून ते सत्स्वरूप आहे. आता सर्प आणि सर्पाचं ज्ञान, बरोबर आहे ना? सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जुपहित चैतन्य. आणि सर्प ज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? अंतकरणोपहित चैतन्य, बरोबर ना? ही दोन चैतन्य त्याचे अधिष्ठान आहे. आता ते जे चैतन्य आहे अंतकरणोपहित चैतन्य आणि रज्जुपहित चैतन्य, हे जे चैतन्य आहे हे सत्स्वरूप आहे. सत्स्वरूप आहे म्हणजे काय? सत्य आहे म्हणजे काय? तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही. चैतन्य कसं आहे? त्रिकाला बाधित आहे. म्हणजे आता बघा, त्याचं जे काही हे सांगायचं काय, स्वभाव या चैतन्याचा स्वभाव काय आहे? सत्स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे त्याचं स्वतःचं स्वरूप, हे कोणतं आहे? सत्स्वरूप आहे. म्हणजे त्रिकाला बाधित आहे. तुमचा सर्पाचा बाध होतो आहे की नाही? रज्जूचा पण काय होईल? बाध होईल. पण रज्जूपहित चैतन्याचा कशाने बाध होईल? अंतकरणाचा बाध होईल, बरोबर आहे ना? अंतकरणाचा काय होईल? बाध होईल. पण अंतकरणोपहित चैतन्याचा बाध होईल का? साक्षी चैतन्याचा बाध होत नाही. आणि अधिष्ठान कोण आहे याला? सर्प आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? एक आहेत का दोन आहेत? आपण इथंच म्हणायचं. आता आपलं ज्ञान जास्त झाल्यामुळे आपल्याला एकच दिसतं. पण समजा दुसऱ्याला जोपर्यंत समजावून सांगायचं तोपर्यंत किती मानायची? दोन, आहे की नाही? पण दोन्हींचा स्वभाव मात्र एकच आहे. एकच आहे, कारण दोन्ही एकच आहे. दोन्ही कारण काय आहे? एकच आहे. सर्प व त्याचे ज्ञान यास अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि अंतकरणोपहित चैतन्य असून ते सत्स्वरूप आहे ना? त्रिकाला बाधित आहे, सत्य आहे. सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत. आता त्याच्यावर भासलेला सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही मिथ्या आहे. आणि रज्जुपहित चैतन्य आणि अंतकरणोपहित साक्षी चैतन्य दोन्ही सत्य आहेत. आणि त्यांच्यावर भासलेले पदार्थ दोन्ही मिथ्या आहेत. म्हणून आता याच्यावरून काय झालं? म्हणून अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असून अन्यथा रूप म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहेत. आता ही दोन्ही सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही कसे आहे? अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान, कारण हे आहे सत्स्वरूप आणि ते आहेत मिथ्या, आहे की नाही? मिथ्या म्हणजे प्रतीती मात्र सत्ता असणारी किंवा अधिष्ठान ज्ञानाने बाधित होणारी किंवा ज्या अधिकरणाच्या ठिकाणी दिसतात तिथं तत्वतः नसणारी, आहे की नाही? अशी म्हणजे त्यांचा स्वभाव दोघांचा सारखा आहे का भिन्न आहे? सर्प आणि सर्पज्ञान, बरोबर आहे ना? सर्प आणि सर्पज्ञान आणि रज्जुपहित चैतन्य आणि अंतकरणोपहित साक्षी चैतन्य यांचा स्वभाव कसा आहे? भिन्न आहे. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असून अन्यथा रूप म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहेत. म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही चैतन्याची विवर्त आहेत. मग ते अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि त्यांचं रूपही कसं आहे? अन्यथा आहे. म्हणून याचा अर्थ सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही अधिष्ठानाची काय आहेत? विवर्त आहेत, असं म्हटलं तर चालेल ना? परिणाम सांगायचे. आता बघा, इथं पुन्हा एकदा आपल्याला सांगतात, परिणाम सांगावयाच्या वेळी उपादानाच्या समान स्वभावान आणि विवर्त सांगायच्या वेळी अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असा फरक करावा लागतो. ज्या वेळेला आपल्याला परिणाम सांगायचा तेव्हा चांगलं लक्षात घ्यायचं. परिणाम सांगायचं झालं का काय घ्यायचं? उपादान कारणाच्या समान स्वभावान म्हणायचं. आणि विवर्त म्हणायचं त्यावेळेला काय म्हणायचं? अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान असं म्हणायचं, आहे की नाही? आणि अन्यथा स्वरूप हे दोघांच्या लक्षणात समान आहे. आता विवर्त असो नाही तर परिणाम असो, अन्यथा स्वरूप मात्र दोन्हीकडेही काय आहे? समान आहे. आता सांगा, परिणाम आणि विवर्त यांचं लक्षण आपल्याला कळलं की नाही? आहे की नाही? परिणाम म्हटलं की काय म्हणायचं? अधिष्ठानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. उपादानाच्या
समान स्वभावाने अन्यथा रूप असं म्हणायचं. काय परिणाम सांगते वेळी, बरोबर ना. आणि विवर्त सांगते वेळी काय म्हणायचं, अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप. हे चांगलं कळलं ना. आता कल्पित पदार्थ जो आहे त्या कल्पित पदार्थाच्या अधिष्ठानाविषयी त्यांनी पुन्हा कल्पित पदार्थ कोणी सर्प आणि कल्पित पदार्थ कोणी आणखी सर्प ज्ञान आणि दोघांचं अधिष्ठान किती आहेत, 2 अशी ग्रंथकाराने आतापर्यंत सांगितली की नाही. तेव्हा त्याच्याविषयी शंका आली. जर खरंच जर अधिष्ठान 2 मानली तर काय वेदांतावर आपत्ती येईल बरं, द्वैतापत्ती येईल आहे की नाही. अधिष्ठान चैतन्य किती झाली, 2 आणि तुम्ही तर काय म्हणतात एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. हे त्यांना कळू नये का, जे तुम्हाला आम्हाला कळतं ते ग्रंथकाराला कळू नये का, आहे की नाही. समजून देण्यासाठी सांगितले. आपल्याला समजून देण्यासाठी सांगितले तर आपणच त्यांच्या डोक्यावर काय करायला लागलो, हात ठेवायला, आहे की नाही. कुंडली कवरदा हरिथ श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.